जाळण धुरू संघच एका पुरीचं झालं लग्न. सासरवाले सुनबाई करा पोळ्या. हे म्हणले चपातात जमाना पोळ्या कशा करायच्या. त्याने घरी फोन केला मम्मीला. मॉम म्हणली काय काम. हे म्हणले मला आलाय घाम. कारण सासू म्हणजे अनुभव. पोरगी घाबरली म्हणे तिला पोळ्याची येईना ना. आई म्हणली फोनवर नको घाबरून मी शिकवते तुला पोळ्या. आता मोबाईलवर कोणी पोळ्या शिकवल्या होत्या का. डाळ गुळ तेल मीठ लिस्ट गोळा केली. वाकड्या तिकड्या पोळ्या बनवल्या. आमटी करा बसली. कांदा मीठ मिरची चिरी मोहरी लसूण कोथिंबीर हळद कशाचा अंदाज नाही. म्हणजे मिरच्या किती टाकल्या पाहिजे पण झणझणीत आमटी झाली पाहिजे. म्हणजे कमीत कमी एका माणसाला 10 तरी मिरच्या पाहिजे अंदाज. 5 माणसाला 50 मिरच्या आमटी टाकल्या. नुसती हिरवी कार आमटी केली. म्हातारे किचन खुले त्याले. म्हाताऱ्याने आमटीचा कलर बघितला. कलरवरच क्वालिटी ओळखली. म्हातारी म्हणली मला भूकच नाही. मला रे जेवायच्या मध्ये तुमचं तुम्ही बघून घ्या. पण नवरा नुसत्या उड्याच हाणायचा. बायकोनं भाजी केली. म्हातारी म्हणली मरची. तेव्हा मला गप गाई तुला तर कळणारच नाही. माझ्या बायकोचं तुला काव कौतुकच नाही. पहाटे 4 वाजल्यापासून स्वयंपाक करते आणि तुला तर तिचं गावा पटणारच नाही. आणि किती मस्त आई म्हणली नको लाका लय मिरच्या टाकल्यात नको लाका खाऊ. नाही मी खाणार. मग आई म्हणली तू जाणार. पहिलाच घास खाल्ला त्याच्या कानातनच दूर निघाला खर्र.